अहिल्यानगर आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी आहे, ज्या विषयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून खासदार निलेश लंके यांना न्यायालयात खेचण्याचे प्रयत्न झाले, त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं सत्याचा शिक्का मारलाय. निलेश लंके यांच्या विरोधात माजी खासदार सुजय विखे यांनी दाखल केलेली निवडणूक याचिका न्यायालयानं फेटाळून लावली आहे. हा विजय केवळ एका तांत्रिक लढाईचा नाहीये, तर हा विजय आहे नगरच्या स्वाभिमानी जनतेचा आणि लोकशाहीच्या मूल्यांचा. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण पाहणार आहोत की विखे पाटलांनी न्यायालयात नेमकी काय खेळी केली होती, निलेश लंकेंच्या वकिलांनी ती कशी मोडीत काढली आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विखे घराण्याचा हा निवडणूक याचिका दाखल करण्याचा इतिहास नेमका काय. नमस्कार, मी अश्विनी पुरी आणि तुम्ही पाहताय द अश्विनी स्पीक. तर दिनांक 18 जुलै 2024 रोजी सुजय विखे यांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 अंतर्गत एक याचिका दाखल केली होती. त्यामध्ये त्यांनी निलेश लंकेंच्या निवडीला आव्हान दिलं होतं, पण निलेश लंके गप्प बसणाऱ्यांपैकी नाही. त्यांनी 21 नोव्हेंबर 2024 रोजी एक महत्वपूर्ण अर्ज दाखल केला. हा अर्ज होता CPC 1908च्या ऑर्डर 7 रूल 11 अंतर्गत. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर लंकेंनी कोर्टाला सांगितलं की विखे यांनी लावलेले आरोप हे पुराव्यांच्या कसोटीवर टिकणारे नाहीये, तर ती केवळ एक राजकीय आकसापोटी केलेली मांडणी आहे. न्यायमूर्ती किशोर सी संत यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले. लंकेंच्या वतीने ॲडव्होकेट प्रमोद पाटील, ॲडव्होकेट राहुल झावरे आणि त्यांच्या टीमनं अशी काही तटबंदी उभी केली की विखेंची याचिका कायदेशीररित्या मृतवत ठरली. अखेर 8 एप्रिल 2026 रोजी न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे की ही जी याचिका आहे ती ग्राह्य धरता येणार नाही. विखेंचा डाव त्यांच्यावरच उलटला. विखे घराण्यासाठी निवडणूक याचिका ही काही नवीन हत्यार नाहीये. आपण इतिहासाची पानं जर उलटली तर 1991 ची लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर येते. त्यावेळी स्वर्गवासी बाळासाहेब विखे पाटील आणि यांच्या विरुद्ध यशवंतराव गडाख असा सामना झालेला होता. त्यावेळी देखील पराभव पचवणं हे विखे घराण्याला जड गेलेलं होतं. त्यांनी गडाखांविरुद्ध न्यायालयात धाव घेतली होती. तो खटला सर्वोच्च न्यायालयापर्यंत गाजला. त्या खटल्यामध्ये धार्मिक भावना दुखावणे किंवा चुकीचे प्रचारतंत्र असे आरोप होते. आज 35 वर्षांनंतर सुजय विखे यांनी नेमकी तीच जुनी स्क्रिप्ट वापरण्याचा प्रयत्न केला, पण काळ बदललेला होता. विखेंच्या समोर जनतेच्या स्वाभिमानाचा बुलंद आवाज अर्थात निलेश लंके होते. होय, हे तेच निलेश लंके ज्यांना इंग्रजी येत नाही तर संसदेत जाऊन काय करणार असा टोमणा सत्तेच्या धुंदीत असणाऱ्या सुजय विखे पाटील यांनी मारलेला होता. होय, हे तेच निलेश लंके होते ज्यांनी खासदारकीचा गुलाल तर उधळलाच, पण असंखलित इंग्रजीत खासदारकीची शपथ घेऊन विखे पाटलांच्या अहंकाराचा नांगा ठेचलेला होता. गडाख विरुद्ध विखेंच्या प्रकरणामध्ये काळ वेगळा होता आणि आजचा काळ वेगळा आहे. तेव्हाच्या तंत्रांनी आजच्या युगातील लोकशाहीचा आवाज दाबता येत नाही. आता वळूयात सध्याच्या घाणेरड्या राजकारणाकडे. गेल्या काही दिवसांपासून काही व्हिडिओमध्ये निलेश लंकेंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एखादी महिला किंवा एखादे पोर्टल समोर करायचे आणि त्या माध्यमातून लंकेंची बदनामी करायची, हा शिखंडी बाणा नगरची जनता उघड्या डोळ्याने पाहते. खरं तर ज्यांच्या घरच्या बाया बापड्या घराबाहेर पडून निलेश लंकेंसाठी प्रचार करत होत्या, त्यांच्या सन्मानाची तरी किमान चाळ ठेवायला हवी. ही एलो जर्नलिझमची जी सुपारी आहे ती आता उघडी पडली आहे. ज्या कथित प्रकरणांचा ते आधार घेत आहात त्यावर न्यायालयानं आज चपराक लगावली आहे. एक जुना डायलॉग आहे, जिनके घर शीशे के होते हैं और दूसरों के घरों पर पत्थर नहीं मारा करते. समोरून आज लंकेंच्या घरावर दगड फेकले जात आहेत, पण जर उद्या नगरच्या जनतेनं तथाकथित राजवाड्याच्या काचांवर एक दगड मारला तर समोरच्यांच्या चारित्र्याचं घर चक्काचूर व्हायला वेळ लागणार नाहीये. खासदार निलेश लंके यांनी या विजयानंतर अत्यंत संयमी पण सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणालेत की हा विजय त्यांचा नसून जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. अहिल्यानगरचे दलिंदर वाटेला लावण्यासाठी जनतेने या धुरंधरांची निवड केली आहे. ही भावना आज पूर्ण जिल्ह्यामध्ये सत्यमेव जयते. हा केवळ नारा नाहीये, तर नगरच्या मातीचा स्वभाव आहे. तुम्ही कितीही दबावाचं राजकारण करा, कितीही खोटे आरोप करा, पण जनतेनं दिलेला कौल हा सर्वोच्च असतो आणि आज त्यावर उच्च न्यायालयानं देखील शिक्कामोर्तब केलंय. तर प्रेक्षकांनो, तुम्हाला काय वाटतंय? विखे पाटलांची आता ही न्यायालयीन नौटंकी थांबवून जनतेची त्यांनी सेवा करण्यावर त्यांनी लक्ष द्यायला हवं का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेतेय. नमस्कार. भेटूया पुन्हा नव्या विषयासह नव्या व्हिडिओत. धन्यवाद.